बातमी आहे अमरावतीमधून। अमरावतीच्या रिद्धपूरमधील मठात 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाल्याच्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्या अल्पवयीन मुलीवर सख्या मामानेही वारंवार अत्याचार केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। शिरखेड पोलिसांनी नराधम मामाला सुद्धा आता अटक केली। अत्याचारातून अल्पवयीन तरुणीला गर्भधारणा झाली होती, परंतु खासगी डॉक्टरांनी ही बाब लपवल्याचा प्रकारही आता समोर आलेला आहे। सर्व चारही आरोपींना 24 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। अमरावतीच्या रिद्धपूरमधील अत्याचार प्रकरणी आता या ठिकाणी आणखीन मोठी अपडेट। सख्या मामाने अत्याचार केल्याची माहिती समोर येते। या अत्याचारातून अल्पवयीन तरुणीला गर्भधारणा सुद्धा झाली होती, परंतु खासगी डॉक्टरांनी ही बाब लपवल्याचाही प्रकार समोर आलाय। या सर्व चारही आरोपींना आता 24 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडलेले आहेत। सूरज, अत्यंत धक्कादायक बातमी आपण पाहतोय। ज्या मुलीवर अत्याचार झाला होता त्या अत्याचारामध्ये तिच्या मामाचा सुद्धा हात होता आणि त्यामुळे तिला गर्भधारणा झाली होती। ही बाब डॉक्टरांनी लपवली होती। अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय। नक्कीच अतिशय धक्कादायक माहिती या प्रकरणामध्ये पुढे आली। आपण जर पाहिलं तर त्या मुलीवर तिच्या सख्या मामाने सुद्धा अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती या ठिकाणी उघडकीस आलेली। आपण जर पाहिलं तर तिच्या मामालाही या ठिकाणी आरोपी करण्यात आले आणि त्याला जर आपण जर पाहिलं तर 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, म्हणजे 24 फेब्रुवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। एकंदरीत जर बघितलं गेलं 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी जी आहे त्या तिला 8 महिन्याची गर्भधारणा झालेली होती आणि या ठिकाणी जर पाहिलं तर खासगी डॉक्टरांना या ठिकाणी त्या नेलं होतं। खासगी डॉक्टरांनी सुद्धा ही संपूर्ण माहिती आहे, म्हणजे तिला गर्भधारणा झाल्याची माहिती या ठिकाणी डॉक्टरांनी लपवली होती। त्यामुळे डॉक्टर सुद्धा या ठिकाणी पोलिसांच्या या ठिकाणी रडारवर आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर संपूर्ण आरोपीची जी आहे DNA सॅम्पलची तपासणी करण्यात आलेली आहे। नेमकं कोणा इस्माने त्या मुलीवर अत्याचार केल्याची संपूर्ण माहिती आहे जे पोलीस घेतात। सध्या हे प्रकरण जर पाहिलं अतिशय संवेदनशीलपणे जे आहे जे रिद्धपूरच्या घटनेमध्ये झालेले आहे, म्हणजे शिरखेड पोलिसांनी संपूर्ण हे प्रकार अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्यात येत आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आरोपीची संख्या देखील वाढण्याची शक्यता नाकारता येते। मात्र या ठिकाणी महानुभाव पंथाच्या आश्रमामध्ये झालेल्या या घटनेमुळे मात्र अमरावती जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। जी, धन्यवाद सूरज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।